ज्या डॉक्टरनं आपल्या मुलासाठी नीटचा पेपर विकत घेतल्याचा आरोप आहे तोच डॉक्टर माफीचा साक्षीदार म्हणून सीबीआयला तपासामध्ये मदत करणार असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे नीट पेपर फुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाला सीबीआयने अटक केली आहे। तिनं फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप आहे। एकूणच नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयचा तपास कुठवर आलाय, कोणत्या आरोपींबाबत कोणती माहिती उजेडात आली आहे, बघूया हा स्पेशल रिपोर्ट। नीट पेपर फुटी प्रकरण काट्यानं काटा काढणार, सीबीआय कडून कारवाईची सर्जरी, पेपर विकत घेणारा डॉक्टर माफीचा साक्षीदार। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि या डॉक्टरच्या रूपात सीबीआयच्या हाती असा मोहरा लागलाय जो नीट पेपर फुटी प्रकरणातील बड्या धेंडांचा पर्दाफाश करण्यासाठी उपयोगी पडणार आहे। डॉक्टर मनोज शिरुरे यांना माफीचा साक्षीदार करण्याची तयारी सीबीआयनं सुरू केल्याचं कळतंय। न्यायालयासमोर एकदा माफीचा साक्षीदार होण्यासाठी आरोपीचा अर्ज आला की न्यायालय त्या आरोपीची जी भूमिका त्या गुन्ह्यामध्ये आहे त्याची पडताळणी करतं, त्याची कितपत गुन्हा सिद्ध होण्यासाठी मदत होऊ शकेल याची पडताळणी करतं। कबुली जबाब नोंदवल्यानंतर तो परत माननीय न्यायालयासमोर येतो आणि मग न्यायालय त्यांनी काय सांगितलेलं आहे, कितपत खरं सांगितलेलं आहे, त्याची स्वतःची भूमिका पण त्यांनी स्पष्ट केलेली आणि लपवलेली नाही इत्यादी गोष्टींची खात्री करून त्याप्रमाणे मग त्याला माफीचा साक्षीदार बनण्याची परवानगी देतात। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे दोघे लातूरचा बालरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर मनोज शिरुरेच्या संपर्कात होते। मनोज शिरुरेंनी या दोघांकडून स्वतःच्या मुलासाठी नीटचा गेस पेपर विकत घेतल्याचा संशय आहे। आता जर डॉक्टर मनोज शिरुरे माफीचा साक्षीदार होण्यास तयार असेल तर सीबीआयला या प्रकरणाचा गुंता सोडवण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर, प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, प्राध्यापक मनीषा मांढरे यांच्यासह या प्रकरणातील एजंटांविरोधात सबळ पुरावे गोळा करणं सीबीआयला शक्य होणार आहे। या डॉक्टर प्रमाणेच लातूरमधील आणखी 3 डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत। रविवारी दाखल झालेलं सीबीआयचं पथक अद्यापही लातूरमध्ये आहे आणि सातत्यानं त्यांचा तपास सुरू आहे। आता सध्या आपण उभे आहोत लातूरमधील जुना औसा रोड भागामध्ये आणि तिथे तपास सुरू आहे। तिसऱ्या डॉक्टरची चौकशीसाठी सीबीआयचं पथक दाखल झालेलं आहे। यापूर्वी लातूरमध्ये 2 डॉक्टरांची चौकशी करण्यात आली होती। त्या चौकशीनंतर तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात होता। त्यानंतर आता तिसऱ्या डॉक्टरवरही संशयाची सुई फिरल्याने सीबीआयने थेट हॉस्पिटल गाठत तपास सुरू केला आहे। एकीकडे नॅटशी संलग्न प्राध्यापक, खासगी कोचिंग क्लासचे संचालक आणि दुसरीकडे नीटचा गेस पेपर विकत घेणारे पालक आणि विद्यार्थी अशा दुहेरी पातळीवर सीबीआय कडून तपास सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातून तिसऱ्या मनीषाला अटक करण्यात आली आहे। सीबीआयने या प्रकरणात केलेली ही 11वी अटक आहे। फिजिक्सच्या प्रश्नांचा ऍक्सेस आणि त्याचा गैरफायदा घेत मनीषा हवालदारने हा प्रश्न फोडले होते आणि या प्रश्नांच्या माध्यमातून नीटची पेपर फुटी झाली। यापूर्वी मनीषा वाघमारेला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडे एजंट म्हणून काम केल्याप्रकरणी अटक झाली आहे, तर मनीषा मांढरेला बायोलॉजीशी संबंधित प्रश्न फोडल्याप्रकरणी अटक झाली आहे, तर मनीषा हवालदार हिला फिजिक्सचे प्रश्न फोडल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली। महाराष्ट्र आणि राजस्थान या 2 राज्यांवर सीबीआयनं आपलं लक्ष केंद्रित केलंय। केस पेपरसाठी लाखो रुपये मोजणारे पालक वेगवेगळ्या क्षेत्रातील बडे आसामी असल्याचं कळतंय। दरम्यान सीबीआयनं आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यांकडे मोर्चा वळवलाय। प्राध्यापक मनीषा मांढरे, प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे या तिघांचीही दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली। या तिघांच्या बँक अकाउंटवरती पाठवलेले पैसे कोणी पाठवलेत याचा सीबीआय तपास करतंय। अर्थात हे पैसे नीटचा पेपर विकून या तिघांनी कमावले असण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालंय।
त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमरगेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केली आहे. 5 ते 6 वर्ष तयारी करतात, त्यांच्यावर एक प्रेशर येत असतं आणि अशा परीक्षा न झाल्यामुळं किंवा अचानक कॅन्सल झाल्यामुळं किंवा रिनीटमुळं त्या विद्यार्थ्यावर एक प्रकारचं मानसिक तणाव निर्माण झालेला आहे. बर्डन येऊन काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि केंद्र सरकारला विनंती करतो की या प्रकरणामध्ये याच्यातल्या सगळ्या लोकांना कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर देखील आत्महत्येस कारणीभूत असल्या कारणानं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आरसीसी क्लासचे सर्वेसर्वा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर हे सीबीआय कोठडीत आहेत, तर दुसरीकडे क्लासकडून विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. किती परीक्षा घेणार आहेत असं सांगितलंय आणि आजच दिले शेड्यूल. आज पहिलाच शेड्यूल दिलेला आहे. शेड्यूल बघू शकतो मी. हा शेड्यूल आहे. मॉक टेस्ट जे आहेत म्हणजे टोटल 15 टेस्ट घेण्याचं ठरवलेलं आहे. 15 बरोबर, 15 टेस्ट म्हणजे आजपासून पुढच्या 21 तारखेपर्यंत, म्हणजे ठीक आहे 19 तारखेपर्यंत, 17 तारखेपर्यंत टोटल 15 परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. अशा पद्धतीची तयारी जी आहे ती आरसीसी कोचिंग क्लासेसने केलेली आहे. सीबीआयच्या तपासानंतर आणखी काही क्लासच्या प्राध्यापकांना, संचालकांना, डॉक्टरांना आणि पालकांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते. राज्यासाठी शर्मेची बाब म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणी गजाआड होणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त आकडा हा महाराष्ट्राचा असणार आहे. पुण्याहून मंदार गोंजारीसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर.